नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात मंडळी? मस्त ना? तर तुम्ही आपला कालचा व्हिडिओ बघितला असेलच. तर आज आपण बघतोय हॉटेल स्टाईल अशी काजूची भाजी. तर सगळ्यात आधी इथं गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. त्याच्यामध्ये मी 2 कांदे उभे चिरून टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी काजू घ्यायचे आहेत आणि ते ह्याच्यात टाकून द्यायचे आहेत. म्हणजेच आपण काजू आणि कांद्याची आधी एक ग्रेव्ही बनवणार आहोत. या भाजीला 2 ग्रेव्या बनणार आहेत. तर ही सुरुवातीची ही पहिली स्टेप आहे की इथं काजू आपल्याला आणि कांदा हे शिजवून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनटासाठी तरी शिजवायचं आहे. साधारण 5 मिनटं तरी शिजवून घ्यायचं, कारण कांद्यामधला जो तिखटपणा आहे ना तो सगळा काढून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला ही स्टेप इथं करायची आहे. आता आपले कांदा आणि काजू हे शिजलेले आहेत. इथं बाजूला काढून घेतलेलं आहे. त्याच्यावरती थंड पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथं कढईमध्ये ना थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे. मी इथं तूपच वापरलेलं आहे भाजीला. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता किंवा तूप आणि तेल दोन्ही वापरू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला या तुपामध्ये ना काजू 1 वाटी काजू घ्यायचे आहेत. ह्याची भाजी बनवायची आहे ना आपल्याला. ती त्या अगोदरच्या काजूची ग्रेव्ही बनवायची आणि ह्याची भाजी. त्यात हे तेलामध्ये किंवा तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत. मी इथं तूप टाकलेलं आहे आणि इथं हे वाटण करून घ्यायचे. जे अगोदरचे काजू आणि कांदा आहे त्याचं मी वाटण करून घेणार आहे मिक्सरला आणि इथं मी हे भाजून घेत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवूनच भाजून घ्यायचं. आता बघू शकता तुम्ही हे चांगलं भाजून झालेलं आहे माझं. आता हे मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये काजू आणि कांद्याची पेस्टसुद्धा तयार झालेली आहे. आता मी खडे मसाले टाकून घेणार आहे. याच्यामध्ये मी दालचिनी टाकली आहे, तमालपत्र टाकले, 2 मिरी टाकलेले आहेत. एखादी वेलचीसुद्धा टाकू शकता तुम्ही, कमी जास्त करू शकता गरम मसाले. नंतर याच्यात आपल्याला कांदा, बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा एकदम बारीक कापायचा आहे, अजिबात जाडसर कापायचा नाही आहे. 2 मोठे कांदे मी इथं कापलेले आहेत, एकदम बारीक कापायचे आहे. आणि 2 कांदे मी मिक्सरमध्ये आधी वाटून घेतलेले आहेत शिजवलेले. आणि इथं हे 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. आता हे चांगलं भाजून झालं की आपल्याला या स्टेजला नंतर मग ह्याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो आणि हे खडे मसाले सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता मी हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता वेळ येते ती मसाले टाकण्याची. तुमच्याकडे जे मसाले असेल ते इथं टाकू शकता. मी इथं ना काश्मीरी मिरची पावडर सगळ्यात आधी तर टाकलेली आहे. नंतर आमचा थोडासा घाटी मसाला टाकलेला आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. मी इथं सुहानाचा मसाला वापरलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आलं लसणाची पेस्ट सांगायला मी विसरली, तीसुद्धा याच्यात टाकून घ्यायचे. आणि हे सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आपल्याला. हे मसाले आहेत ना, याचा सगळा जो मसाल्याचा जो कच्चापणा जो असतो ना तो सगळा निघून गेला पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. नंतर याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते सिक्रेट गोष्ट कुठली आहे तर 2 चमचे दही इथं टाकायचं आहे. दहीसुद्धा चांगलं फेटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 2 चमचे आंबट दही इथं वापरायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, दही टाकून झाल्याच्या नंतर आपण जी कांदा आणि काजूची ग्रेव्ही केलेली आहे ना ती यात ॲड करायची आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे इथं. आता मी काय केलं, मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून घेतलं आणि थोडंसं याच्यात पाणी टाकलेलं आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. मला असं वाटतं की माझी भाजी एकदम थिक झाली होती, म्हणजे घट्ट झाली होती. तर मला वाटतं की थोडंसं पाणी असावं. पण घरातले सगळ्यांनी ज्यांनी घरातल्यांनी खाल्ली ना त्यांचं असं म्हणणं आहे की भाजी बरोबर होती, पाण्याची अजिबात, म्हणजे ही भाजी थोडक्यात घट्टच पाहिजे, पातळ नको. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर मी इथं काजू टाकून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. वेळ येते याच्यामध्ये आता मीठ टाकण्याची, कारण न विसरता जर आपण मीठ नाही टाकलं तर भाजीची चव बिघडू शकते. तर मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. आणि मी इथं कसुरी मेथी टाकलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. नंतर मी इथं नान बनवण्यासाठी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मैद्याचं सुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 चमचे इथं दही टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता. मी थोडासा सोडा टाकलेला आहे, 1 चिमूटभर, जास्त टाकायचा नाही, कारण सोडा चांगलाच नसतो, आपल्याला तर चांगलंच माहिती आहे ही गोष्ट. त्याच्यामुळे नाही टाकलं तरीही चालेल. आता हे थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, 2 चमचे दही टाकलेलं आहे, 2 ते 2.5 चमचे आणि थोडासा खायचा सोडा चिमूटभर. आता हे व्यवस्थित असं पिठाचा गोळा करून घ्यायचा आपल्याला. पीठ मळून झालं की आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. आता मी इथं माझं पीठ मळून झालेलं आहे. आता इथं एक चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि मी त्याला कलोंजी लावून घेतलेली आहे. आणि मी इथं डायरेक्ट भाजून घेतलेलं आहे, जसं चपाती भाजतो असं. कारण काय झालं, मुलीला भूक लागली होती त्यामुळे मला हे पटकन करून द्यायचं होतं. त्याच्यामुळे सुरुवातीची मी एक जो नान आहे ना तो मी असाच बनवून घेतला होता. म्हणजे मी डायरेक्ट चपातीसारखं लाटून घेतलं, वरतून कलोंजी टाकून थोडंसं लाटलं आणि नेहमी भाजतो अशीच भाजून घेतली. आता त्याला तुम्ही तेल, बटर, तूप काहीही लावू शकता. मी इथं बटर लावून घेतलेलं आहे, बटर आणि तूप लावून घेतलेलं आहे, माझं घरी बनवलेलं होतं ते. आता मी हे तिला दिलं. नंतर मग मी काय केलं, नंतर मग दुसरी मी
दुसरा मी नान बनवला, तर तो कसा बनवला तर ते सांगते. चपाती लाटून घेतली आणि त्याला खालच्या बाजूला आपल्याला ती खालची बाजू जी आहे ना ती त्याला कलोंजी लावून घेतली आणि मग वरच्या बाजूला पाणी लावून घेतलं होतं आणि ती पाणी लावलेली बाजू तव्यावरती टाकून घेतलेली, म्हणजे ती चपाती त्याला चिटकून बसेल. आता तुम्ही बघू शकता उलटं सुलटं करून आपल्याला तवा हे नान भाजून घ्यायचं. तवा उलटा केलेला आहे गॅसवरती, त्याच्यासाठी आपल्याला आतल्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे चपातीला, म्हणजे ती चिटकून बसेल, ती पडणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळे नान बनवून घ्यायचे आहेत. तर मग तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी? माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात का? आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.